वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आहे धनतेरस। तुम्हाला धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीची पण हार्दिक शुभेच्छा। तर आज आम्ही चाललोय गावी। तर रांगोळी वगैरे मस्त काढून घेतली आहे मी आणि आता पॅकिंग चालू आहे। पॅकिंग केली, शॉपिंग बाकी होती ती पण शॉपिंग करून आलो। आणि इंट्रो मी नंतर काढते, सगळं माझं करून झालेलं। इंट्रो काढायला म्हणजे काढलेला पण त्याच्यामध्ये जरा चुकलेलं, काहीतरी मिस्टेक झालेली आणि साऊंड येत होता वेगळाच। सो तो मी परत हे केला, कॅन्सल केला। आता पण परत मी बाहेर जाऊन आली, फ्रेश झाली आता आणि तेव्हा इंट्रो घेते। सो पुढे बघत राहा, अजून तुम्हाला दिसेल आज काय काय झालं। आणि गावी चालू आहे तर मी आधी जेव्हा मी सगळे जे व्हिडिओ घेतले रांगोळीचे सगळे घेतले ना, सो त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे गावी चालली आहे म्हणून। सो बघत राहा। रांगोळी काढायला घेतली आहे मी आजच, म्हणजे आज आम्ही गावी चाललो आहे। ते म्हटलं माझा विचार वेगळा होता रांगोळी काढायचा, धनतेरस रिलेटेड काढायची होती मला रांगोळी, पण म्हटलं गावी चाललो आहे तर ती तशीच राहील ना, लक्ष्मीपूजनला असं साधं म्हणजे काहीतरी पाहिजे ना रांगोळी। तर मग सिंपल अशी वेगळी, म्हणजे जी आज पण रिलेट होईल आणि धनतेरसला पण रिलेट होईल अशी रांगोळी काढते। ही आहे माझी फायनल रांगोळी, सिंपलच काढली, एवढं काय काढलं नाही। आता हा सगळा पसारा आवरते ही रांगोळी, मग आता गावी जायची तयारी करतो। तर आता आम्ही ब्लाऊज दिलेले ना शिवायला, ते आणायला चाललो आहे काकींकडे। सो ते घेऊन येतो, ट्राय करतो तिथेच काय फिटिंग वगैरे असेल तर ते घेतल्यावर परत घरी येऊ आणि मग परत पॅकिंग चालू करू। मम्मी चाललो, मी आणि भाऊ आता खायला आलो आहे। म्हटलं खाऊन घेऊया, निघायचं आहे थोड्या वेळाने, मग खाऊन जाऊ। परत आमचा कोको आहे ना, त्याचं खाणं घ्यायचं आहे, सो ते खाणं घेऊ आणि मग निघू। यांचा आता इथे फोटोशूट चालू आहे, आम्ही निघालो आहे आता, म्हणजे निघतोय। बॅग वगैरे घेतली आणि पप्पा फोटो काढतात, त्यांना खूप आवडतं। वेगळा आमची दुसरी मॅडम आली। फायनली निघालो आता आम्ही जायला, आणि मागे मम्मी लोक गेलेले, ठेवून आले अर्ध सामान, तरी अजून पण एवढं सामान आहे की आम्हाला बसायला पण जागा नाही, असं झालंय। जाऊन भेटूया, आत्याकडे जायचंय वाटतं, तिथे जाऊ मग गावी निघू। इथे आम्ही आत्याकडे पोचलेलो, जेवण सगळं झालेलं, जेवलो आणि गप्पा मारत बसलेलो। आम्ही आत्याकडे ह्यासाठी गेलेलो कारण आत्याची तब्येत बरी नव्हती, आत्या ॲडमिट होती, तर आत्याला बघायला गेलेलो त्याच्यासाठी। मग तिला जमणार नव्हतं, नंतर परत गावी यायला आम्ही गावी जाणार होतो। मग तिने भाऊबीज पण करून घेतली म्हणजे तिने पप्पांना वाढलं, एकमेकांना गिफ्ट्स दिले, मिठाई वगैरे भरवली मस्त। त्यांनी आताच करून घेतली भाऊबीज, कारण आत्या गावी येऊ शकत नव्हती आणि आम्ही गावी होतो म्हणून। आत्याकडे आलेलोच आता, रात्रीचे 12 वाजले, तसेच बिल्डिंगमध्ये राऊंड मारतोय, मग परत निघू पुढे जायला। सगळे आहोत, ही माझी आत्या, मोठी आत्या। हे बघा शेठ, आमचे भांडणं झालीत गाडीमध्ये, सो आम्ही बोलत नाही आहोत। आणि जेवण तर माझ्याकडूनच वाढून घेतले त्यांनी। तर मस्त फिरायला इथे चारी बाजूला अशा बिल्डिंगी आणि मध्ये असं गार्डन, मस्त ते फिरायला। गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आम्ही काल 4 वाजता पोचलो सकाळी, सकाळचा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे। आत्ता मी उठली आहे, फ्रेश पण नाही झाली अजून, आणि आता बाहेर लायटिंगचं काम चालू आहे। कारण काल आत्याकडे गेलो सांगितलेलं जसं, तो त्याच्यामुळे लेट झालं। तर बाहेर लायटिंगचं काम चालू आहे, दाखवते तुम्हाला। एक साईड लावली आहे इकडे, इकडे एक साईड चालू आहे अजून लावायची। इकडे आता फटाके फोडणं चालू आहे, सगळे आलेत। हा पाऊस लावतोय, छोटा झालाय तो, आणि ही छोटी पोरं मोठे फटाके फोडतायत। हा बघा, हा छोटा झालाय आता। इकडे आता हे लोक स्काय शॉटला होतं, त्यांचे सगळे आलेत बघायला, बघू आता कसा जातो। हे बघा, हे सगळं असं लावलंय, दिवे लावून घेतलेत। घराजवळ आम्ही फटाके फोडत होतो, तर तिथे पण शिव्या खाल्ल्या मी की ते फोडू नका हे ते,
आणि आता मंदिराजवळ आलो की इथे फोडूया फटाके म्हणून, पण इथे पण आम्हाला शिव्या देत आहेत की इथे पण फोडू नका म्हणून, तरी पण आम्ही फोडतोय. कोणाचं ऐकणार तर नाही. तिकडे खूप फोडलं घराजवळ म्हणून तिकडून इकडे आला. इकडे पण फोडू, मग तिकडे जाऊ परत फोडायला. लाईट गेले म्हणून हे लोक इथे बाहेर इथं पेटवून बसलेत. म्हणजे इन्व्हर्टर आहे घरी, पण सगळे बाहेरच बसलोय आम्ही. इथे मम्मी आहे, तिथे पप्पा आहेत. सो लाईट काय लावली नाही, आम्ही बाहेरच होतो. मग इथेच मी व्लॉग एंड करते. दिसणार तर काय नाही आता तुम्हाला. सो व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.